नमस्कार शेतकरी मित्रांनो, माळशिवार चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। आजचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे, कारण आज आंतरपीक आणि ऊसामध्ये आंतरपीक घेताना आपण पाण्याचं नियोजन कसं करतो। काही वेळेला आपल्या चुकीच्या पद्धतीमुळे आंतरपीक पिकाचं बरंच नुकसान होतं। सुरुवातीला चांगलं येतं पण उत्पन्न आपलं चांगलं निघत नाही, त्याला कारण असतं पाण्याचं चुकलेलं व्यवस्थापन। तर कधी कधी आपण पाटपाण्यानं पाणी देतो किंवा आपलं रेग्युलर ठिबक असतं, पण ठिबकनं काय होतं, समजा आता 5 फूट सारी आपली 6 फूट बेड आपला ठिबकनं भिजता येत नाही किंवा मग त्याला डबल ठिबक करावं लागतं आणि आपला खर्च वाढतो। तर त्याला सर्वाला एकच उपाय आहे की हे स्प्रिंकलर असो, लेझर ड्रिप असो, रेन पाईप असो किंवा तुमचं स्प्रिंकलर प्रणाली असो, ह्यातलं तिन्हीतलं कुठलंही तुम्ही वापरा। मी लेझर ड्रिप वापरतो, त्याचा अनुभव 4 वर्षात मला काय आला, त्याचे फायदे काय झाले किंवा खर्च कसा वाचला, 4 वर्षापासून ऊसामध्ये वापरतोय तर उत्पन्नात काय फरक पडला का, या सर्व विषयाची किंवा मुद्द्यांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर व्हिडिओ बघण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब करायचा, शेअर करायचा, सर्व शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचवायचा आहे आणि सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा ही नम्र विनंती करतो आणि आपल्या व्हिडिओला चालू करूया। आता मित्रांनो, आपण व्हिडिओ चालू करताना सुरुवातीपासून माहिती घेऊ। आता आंतरपीक करताना आपल्याला माहीत असते की ऊसाच्या सुरुवातीच्या 3 ते 4 महिन्यात आपलं रान बरंच मोकळं असते किंवा जागा मोकळी असते, म्हणून आपण काय करतो, आंतरपीक घेतो, जेणेकरून आपलं लागवडीचं पैसे निघावं किंवा आपलं चांगलं आंतरपिकातनं एक उत्पन्नाचा सोर्स निर्माण व्हावा, जेणेकरून ऊसाचं खर्च त्याच्यातून निघावा किंवा जो आपला रेग्युलर घरचा खर्च आहे तो आपला निघावा, यासाठी आंतरपीक करत असतो। पण काय होतं की आपण ऊसाच्या मुळात जर ठिबक टाकलं तर त्याचं पाणी बेडवर पोचत नाही, हा प्रॉब्लेम होतो। आणि पाट पाणी दिलं तर काय होते, जमिनीचा पृष्ठभाग कठीण होतो किंवा पावसाळ्यामध्ये पाणी वाहण्याचं प्रमाण जास्त होतं, मग जमिनीची धूप होते, मग या अडचणी येतात। मग त्याला उपाय काय करायचा, तर उपाय मी तुम्हाला दाखवतो। तर हा आहे मित्रांनो उपाय। आता हे बघितलं तुम्ही तर पाणी कालपासून चालू आहे, 6 तास लाईट आहे, आज 6 आणि कालचे 5, आज 12 तास झाली। बरेच दिवस झाले आपण उष्ण जमीन तापून दिली ती, कारण आपल्याला फुटवा काढायचा होता आणि आपण त्याला आळवणे घातलेलं, त्यामुळे आता पाण्यासुद्धा आवश्यकता होती, त्यामुळे आपण हे ड्रिप चालू केलेलं आहे। आता तुम्ही बघितलं तर ही जमीन कुठं झाल्या, सगळीकडे ओली झाली, बघितलं ना। आणि भुईमुगावर सुद्धा, आता आज जात नाही मी, पण भुईमुगावर सुद्धा बघितलं तर हे पाण्याचे हे दिसेल। त्यामुळे काय होणार आहे मित्रांनो, जमीन आपली सगळी भिजत्या, बघितलं का, कुठेही बघा तुम्ही जमीन चांगली गरगरीत भिजलेली आहे। असं नाही की मी तुम्हाला काहीतरी फसवायचं म्हणून करायला लागलो, हे तुमच्या फायद्याचं आहे म्हणून हे करायला लागलो। आता याचा फायदा काय होणार आहे, आपल्याला फवारणी घ्यायचे त्यावेळेला भुईमुगाला आणि ऊसाला दोन्हीला फवारणी घेणार आहे। आणि काय होतं, रान सगळं भिजते, कुठेही बघा तुम्ही, पाणी मापात आहे। आता जवळजवळ 50 गुंठ क्षेत्र आहे आणि 3च्या मोटरी चालू आहे, म्हणजे विशेष आहे बघा। आता मित्रांनो, पहिलं तुम्हाला मी मागच्या 4 वर्षात मला जे जाणवले ते 5 फायदे सांगतो। त्यातला पहिला फायदा आहे की नैसर्गिक पाऊस जो पडतो आपला, त्या पावसासारखी स्थिती किंवा परिस्थिती आपल्या पिकाला निर्माण करता येते। आता ती कशी, हे वरून पाणी पडते की नाही, आता हे साईडला आहे त्यामुळे काय झाले, पाणी साठले। पण आज जर तुम्ही बघितलं तर जसा पाऊस पडतो त्या पद्धतीनं आपल्या जमिनीवर पाणी पडते, त्यामुळे काय होते, आपल्या पिकाला ते चांगलं राहतं आणि आपली जमिनीची वापसा स्थिती आहे ते चांगली राहते। आता जर असं पाणी साठत आपल्या पाटपाण्यानं असेल किंवा ठिबकनं असेल, आपण 2-2 दिवस चालू ठेवलं तर काय होणार आहे मित्रांनो, जमिनीत ऑक्सिजन जाणार नाही, जमिनीत चिकटपणा येईल आणि ऑक्सिजन न गेल्यामुळे जमिनीमध्ये वापसा चांगला राहणार नाही, त्यामुळे पिकाची वाढ चांगली होणार नाही। आता ह्या पाण्यानंतर आपण पिकाची वाढ अतिशय चांगल्या पद्धतीत, आता बघितलं असेल तुम्ही, भांगलायच्या अवस्थेत आलेला आहे, ही आता पाणी झाले की आपण भांगलन चालू करणार आहे। तर हा झाला पहिला फायदा मित्रांनो। आता दुसरा फायदा काय आहे की मित्रांनो, पाण्याची बचत असेल किंवा आपली लाईटची बचत आहे, विजेची बचत आहे, ही बचत करायची असेल तर आपलं, आता लाईट बिल सरकारनं माफ केली ती, पण जर जिथं लाईट बिल असेल किंवा सोलार असेल, आपण 50 ते 60% पाण्याची बचत करू शकतो। शिवाय कमी प्रेशरला सुद्धा हे ड्रिप चालते। आता तुम्ही बघितलं असेल 3च्या मोटरी 50 गुंठ आहे, जरी चालू केलं आपण, हे जरी आपण क्षेत्र चालू केलं तरी सगळं हे 1.5 एकर आपलं क्षेत्र या 3च्या मोटरीवर भिजतं मित्रांनो। दुसरा फायदा, पाण्याची बचत होते 50-60%, कमी वेळेत रान चांगलं भिजतं, पाऊस पडल्यासारखं भिजतं। आता याच्यात तिसरा फायदा काय होणार आहे मित्रांनो, पाट पाणी द्यायचं, मग दिवसभर शेतात राहावं लागतं किंवा 2-2 दिवस हे क्षेत्र पाजून होत नाही, मग आपलं 2 दिवसाचं काम विस्कळीत होतं किंवा बाकीचे काम आपल्याला करता येत नाही। एकदा हॉल फिरवला की विषय संपला, चालू करून जायचं। मी आता
काल चालू केले ते आज आलो आहे, म्हणजे 2 दिवसाचे काल माझे जे दिवसभराची कामं होती ती मला करता आली. याला कारण काय आहे की हे लेझर ड्रिप. आणि दुसरी गोष्ट काय आहे की चौथा यातला फायदा असेल की जमिनीमध्ये पिकाची दुतर्फा वाढ होते. आता माझा ऊस बघितला असेल आणि इकडं भुईमुग बघितला असेल तर दोन्हीची पण वाढ चांगली झालेली आहे. त्याला कारण काय आहे की जमीन एकसारखी भिजते. जमिनीमध्ये सारखा ओलावा झाल्यावर काय होतं, मुळ्या चांगल्या प्रमाणात पसरतात किंवा जमिनीमध्ये जी कोरडी जाणार आहे ती वल राहिल्यामुळे काय होतं की तिथले सुद्धा जीवाणू चांगल्या पद्धतीने काम करतात. त्यामुळं ह्या दोन्हीचा दुतर्फा फायदा होतो. हा चौथ्या पद्धतीचा फायदा अतिशय चांगल्या पद्धतीने मित्रांनो होतो. आता सगळ्यात महत्त्वाचा जो 5वा फायदा आहे, 6वा पण फायदा आहे, पण तो तुम्हाला शेवट सांगेन मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा. 5वा फायदा काय आहे मित्रांनो, आपल्याला फवारणी करायची असेल तर फवारणी पंप घ्यायचा नाही, डायरेक्ट ठिबकमधनं आपल्या लेझर ड्रिपमधनं सोडायचं. ते पिकाऊ पडतेच पाणी, कळलं का, पिकाऊ पाणी पडते. त्यामुळं पिकं त्या फवारणीने धुवून निघतात. मग त्यात सोल्युबल जी आपली रासायनिक खते येते, मग जीवामृत असो किंवा रासायनिक खत असो, हे आपल्या डायरेक्ट ड्रिपमधनं सोडा. ते पिकावसुद्धा पडतात, जमिनीत सुधारतात. म्हणजे त्या द्रवाचा, रासायनिक द्रवाचा किंवा जीवामृताचा पाऊसच पडल्यासारखी परिस्थिती होती. त्यामुळे पिकं पण निरोगी राहतात. काय तर ह्याच्यात हाच महत्त्वाचा फायदा आहे की फवारणीचं औषध वाचतं किंवा आपण अन्नद्रव्य जे आहे कमी प्रेशर ठेवूनसुद्धा याच्यामधनं सोडू शकतो. आणि याच्यामुळे काय होतं आहे, पीक धुवून निघतं आहे. त्यामुळे काय तुमचे जे आता समजा हे सुरटाचा पाऊस पडायचा, सुरवंट जे असतात आपल्या या भुईमुगावर पडायला चालू होतात. मग हे जे खर्च कीटकनाशकाचा वगैरे आहे हा खर्च वाचतो. कारण आपल्या पिका जर धुवून निघत असतील, आपण म्हणतो ना पाऊस पडले की रोग निघून जातो, तसं ही पिकं धुवून निघतात. त्यामुळं किडाचा प्रमाणच नगण्य राहतं. एखादी फवारणी केली तर केली, नाही तर कीड लागायचा काही प्रश्नच येत नाही. आता सगळ्यात मित्रांनो जरा फास्ट बोलतो, व्हिडिओ लांब होईल. सगळ्यात मित्रांनो काळजी काय घ्यायची, तर काळजी काय घ्यायची की हाय मध्यम प्रेशरला चालवायचं. अगदी जास्त प्रेशरला पण चालवू नका, कारण त्याची होलं परत मोठी होत जातात आणि मग सुरुवातीलाच पाणी मोठं पडणार, पुढं बारीक पडणार. मध्यम प्रेशरला चालवा, 1 बार 1.5 बार 2 बारला चालवा, ठीक आहे. पण 2 बारच्या किंवा जास्त प्रेशर असेल तर आपल्या ठिबक म्हणजे जे लेझर ड्रिप आहे ते खराब होण्याची शक्यता जास्त असते. आता पीक ज्यावेळी आपण काढतो त्यावेळी ते व्यवस्थित हाताळायचं आहे. त्याचा रोल करून आपलं सावलीमध्ये ठेवायचं, जास्त उन्हामध्ये ठेवायचं नाही, कारण रोल सावलीमध्ये ठेवल्यामुळं उन्हामुळे ते खराब होत नाही. जास्त तिचे लाईफ 5 ते 6 वर्षापर्यंत आपण ते वापरू शकतो. आणि तिसरा फायदा आहे की फिल्टर जरी नसेल तरी चालतो, शेवाळं वगैरे असेल तर पाईप नुसती झिंजाडली, तुम्हाला दाखवतो मी प्रत्यक्षात. आता इथं बघा मित्रांनो, हे होल चेकअप व्हायला लागले, हे होल चेकअप व्हायला लागले. आणि इकडे बघितलं तर पाणी मोठं पडतं, इथं बारीक, म्हणजे कालांतरानं हे घाण आता तुम्हाला दिसत असेल बघा, हे घाण अडकल्या कुठं तर बारीक सार अडकतात. मग आता यावेळी काय करायचं, अशा वेळी हे तुम्हाला दाखवतो. आता बघा हे बघा, अशी झिंजाडली पाईप की पाणी पुन्हा पूर्ण गतीनं चालू झालं का बघा. हे बघा, तर हे सोपं काम आहे. जिथं वाटतं आपल्याला चेकअप झालं तिथं काय करायचं आहे, नुसती पाईप झिंजाडायची आहे, तुमचं काम अगदी सोपं होऊन जाईल. हे बघा, अतिशय चांगल्या पद्धतीने रान कुठेही बघा तुम्ही, अतिशय चांगल्या पद्धतीने भिजतं. आणि काय आहे, वारं इकडं तिकडं होत असते, त्यामुळे काय होतं आहे, इकडचं पाणी इकडच्या ह्याच्या दोन्ही बाजूला पसरून पडतं. जसं वारं आहे तसं ते पाणी पडत राहतं. कुठं तर एक किरकोळ जर राहत असेल तर ते पाण्यात ते मॅच होतं, इकडचं पाणी तिकडचं पाणी इकडं, काहीही सुद्धा प्रॉब्लेम येत नाही मित्रांनो. त्यामुळे काय करायचं आहे, हे ड्रिप तुम्ही वापरायचं. आता मित्रांनो एक 15 मिनटात चालू करून झालेलं आहेत. 15 मिनटात रान किती भिजलेलं आहे तुम्हाला इकडं बघितलं तुम्ही, तर हे रान पूर्ण वल्ल व्हायला चालू झालेलं आहे नुसतं 15 मिनटात. म्हणजे तुम्ही 1 तास ते 2 तास जरी चालू ठेवलं तरी तुमच्या पिकाला जेवढे हवे तेवढं पाणी त्याच्यातून मिळणार आहे. आता हे कुठं कोरडं राहिले की नाही, हे 1-2 तासात, कारण हे बघितलं तुम्ही तर वाऱ्यामुळे काय होतं आहे, पाणी इकडं तिकडं होतं आहे. काय होतं आहे मित्रांनो, पाणी इकडं तिकडं होतं आहे, त्यामुळं ते सुद्धा भिजून जातं आहे. त्यामुळे लय टेन्शन घ्यायचं नाही, सगळं तुम्हाला रान भिजल्यासारखं अतिशय कमी वेळेत 15 मिनटं फक्त मित्रांनो. आता लाईट जाणार आहे 11:15ला, 11:04 झाले त्या, तोपर्यंत हे अर्धा तास चालू ठेवून मी बंद करणार आहे मोटर, कारण आपल्या पिकाला जेवढं हवं आहे तेवढंच. कारण आता हे माडं रान आहे, ह्याच्यामध्ये तण जास्त येते, त्यामुळे जेवढं हवं आहे तेवढंच आपण ते पाणी वापरणार आहे. हे अर्धा तास फक्त, आता 15 मिनिट चालू करून झाले, अजून 15 मिनिट राहिलेत, अर्धा तास भिजून द्यायचं आहे आणि बंद करायचं आहे. तर मित्रांनो हा फायदा आहे. तर मित्रांनो हे प्रात्यक्षिक तुम्हाला दाखवलं की पाईप कुठं चेकअप होत नाही, आणि झाली तर काय करायचं, नुसती पाईप अशी जोरात झिंजडायची आहे, ती घाण निघून जाते.
तर हे आहे. किंवा नुसतं बोटानं जर ती घाण अशी घासली तरी ती निघून जाते, त्या होलातनं बाहेर पडते. तर हे मित्रांनो फायदे आहेत. आता जरी फिल्टर नसेल तुमचा तरी कुठेतरी शेवटाच्या बाजूला चकअप होणार आहे, मग शेवटची पाईप उचलून तेवढी झिंजळायची आहे, एवढाच विषय करायचा आहे. आता तुम्हाला मी दाखवतो. हे इकडे एक सबलाईन आणि वरच्या बाजूला एक सबलाईन आहे. काय केले, वरनं चावी काढले ते आणून ह्या चावीला जोडल्या, कारण प्रेशर एक समान राहावं. पहिलं काय होतं, ही सबलाईन नव्हती, इथंपर्यंत पाईप आणून सोडले, त्यामुळे काय व्हायचं, वरच्या बाजूला प्रेशर जास्त लागायचं आणि खाली पाणी कमी पडायचं. मग त्यासाठी काय केलं आपण, इकडं पण सबलाईन टाकले. आणि ज्यावेळी आपल्याला घाण काढायची यातली काय, आता यातली घाण ज्यावेळी आपल्याला काढायचे त्यावेळी काय करायचं, इथला हॉल बंद करायचा, म्हणजे वरचं सगळं पाणी खाली येते. ह्या पाईपात आलेलं पाणी तिथं फ्लशवाला तिथं काढायचं आपण, म्हणजे चेकअपसुद्धा होण्याची शक्यता याच्यामध्ये कमी राहते. अशा पद्धतीने नियोजन करायचं आहे मित्रांनो. तर हे तुम्हाला मी जोडल्याला सांगतो. एक सबलाईन किंवा मध्ये सेंटरला जरी सबलाईन केली तरी चालते, काही हरकत नाही. पण माझी आई ते पहिली होती, फक्त इकडं सबलाईन वाढवायची होती आणि पाईपलाईन केल्यामुळे इकडे सुद्धा एक सबलाईन टाकलेली आपण, त्यामुळं हे आपण नियोजन केलेलं आहे मित्रांनो. तर मित्रांनो आता म्हणाले एवढं सगळं सांगितलं, पण खर्चाचं गणित कसं. आता खर्च काय आहे मित्रांनो, एकरी तुम्हाला 6 ते 7 बंडल लागतात. 2022 जर धरलं तर 15,000 रुपयामध्ये बंडलाचं काम होते. आणि तुमचे सबलाईन वगैरे खर्च जर पकडला तर 25 ते 30 हजाराच्या आत तुमचं हे काम होते. तर हे किती वर्षासाठी, 4-5 वर्षासाठी निवांत. जर व्यवस्थित काळजी घेतली तर 5-6 वर्ष. आता खाली जे हे ह्याचं चौथ्या वर्षाकडे वाटचाल आहे, 4 वर्ष याला पूर्ण होणार आहेत. या ड्रिपला काही झालेलं नाही, हे चांगल्या पद्धतीने काम करतं आहे मित्रांनो. हा खर्च आहे आणि एकदा घ्यायचा आहे. ह्याच्यातनं 6वा फायदा जो आहे तो सांगायची वेळ आलेली आहे. 6वा फायदा काय आहे तर मित्रांनो, उत्पादनामध्ये 100% आपल्या वाढ होत्या. जिथं माझा 125 टन ऊस जात होता तिथं 5 ते 6 टनाचा फरक पडला आहे. 5 ते 6 टनाचं जर पैसे धरलं तर 3 15,000 रुपये हे आपले एका वर्षामध्ये ठिबकचं फिटून जातात. त्यामुळे काय होणार आहे, पुढचे 2-3 वर्ष आपल्याला निव्वळ नफा यामधनं मिळणार आहे. आणि परत 4-5 वर्षांना बदलायला आपल्याला काय हरकत नाही. आणि हे किलोवर आपल्याला परत रिटर्न घेतात. 40 रुपये 50 रुपये या पद्धतीने किलोवर हे ठिबक आपल्याला घेतात. ते 1,000 ते 2,000 आले तर त्याच्यामध्ये आपला नवीन बंडल येत असतो. तर मित्रांनो हा होता 6वा फायदा. आता शेवटाकडे आपण येऊया. तर जर तुम्हाला कमी पाण्यात कमी वेळेत रान चांगलं भिजवायचं असेल, उत्पादनात वाढ करायची असेल आणि कमी खर्चात जर करायचं असेल, अतिशय कमी खर्चात, नगण्य खर्च आहे मित्रांनो. इतर ठिबकच्या तुलनेनं जर खर्च बघितला तर अतिशय कमी खर्च आहे. या कमी खर्चात जर आपल्याला चांगलं उत्पादन घ्यायचं असेल, ऊसामध्ये आंतरपीकसुद्धा घ्यायचं असेल, भिजवायचं असेल चांगल्या पद्धतीनं, तर लेझर ड्रिप करायला काही हरकत नाही मित्रांनो. तर अशा पद्धतीनं लेझर ड्रिप करायला विसरू नका. सगळेच बचत होत्या मित्रांनो. आणि जर तुम्हाला काही अजून प्रश्न असतील की माझ्यासुद्धा जे डोक्यात आले नाहीत, आता हे अजून एक गोष्ट सांगायची राहिली की हे 20 mmचं लेझर ड्रिप आहे. याच्यामध्ये 16 mm येतं, 20 mm येतं, 40 mm येतं. तर तुम्हाला कुठलं क्षेत्रानुसार जे चांगलं वाटेल, शक्यतो 20 mm वापरा, चांगल्या पद्धतीचा रिझल्ट देतं. तर अशा पद्धतीने हे तुम्ही नियोजन करा मित्रांनो. आपले जुने पण व्हिडिओ आहेत ते पण सुद्धा लेझर ड्रिपचे बघू शकता. फक्त या 4 वर्षांचा माझा अनुभव तुम्हाला सांगत आहे. 4 वर्षामध्ये अत्यंत समाधानकारक हा अनुभव आहे आणि तुम्हाला पण समाधानकारक अनुभव येईल. प्राण्यांचा जर त्रास नसेल तर हे ड्रिप चांगल्या पद्धतीने टिकतं, कुठेही त्याला कट किंवा चेकअप होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळं लेझर ड्रिप वापरा. आणि तुम्हालासुद्धा हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, सर्वांनी लाईक करा, सर्व शेतकऱ्यांना पोहोचवण्यासाठी शेअर करा, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला पाठवा, फेसबुकला पाठवा, कुठं जिथं शक्य असेल तोंडी सांगणं शक्य असेल. माझं शिवार हे नाव सांगा, मराठीमध्ये माझं शिवार टाकलं की यूट्यूबला आपला पहिला चॅनल येतो. 10,000 सबस्क्रायबर आपले लवकरच पूर्ण होत आहेत. तर अशा पद्धतीने आपला सपोर्ट माझ्या पाठीशी कायम ठेवा आणि असेच सगळे व्हिडिओ बघत राहा. मागचेसुद्धा व्हिडिओ भरपूर आहेत, बघा. जी माहिती पाहिजे ती सर्व माहिती आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे. तर तोपर्यंत आपण थांबूया मित्रांनो. खूप खूप धन्यवाद.